आता आपण बघणार आहोत तुला जपणार आहेचा एपिसोड रिव्ह्यू. इकडे मंजिरी मार्जरीकडे येते आणि बोलते की मी अंबिकाला कवडीत कैद करते. तेव्हा मार्जरी तिला आठवण करून देते की तू शिवनाथला विसरलीस का? तो घरी येऊन गेल्यापासून एक दिवसही त्याच्या त्या नेहमीच्या जागेवर नाही, तो कसली तयारी करतोय. तेव्हा मंजिरी बोलते की सगळं सुरळीत चालू असताना असं एक एक काय पण हरकत नाही. इकडे मीरा, अथर्व, वेदा आणि अनन्या कॅरम खेळत असतात. तेव्हा ते खूप चेअरअप करत असतात. तेव्हा वेदा बोलते की आत्या आपणच जिंकणार आहोत आणि आत्या आणि वेदा जिंकतातही. तेव्हा अनन्या बोलते की चल आता आपण आईस्क्रीम घेऊन येऊया. तेव्हा ते आईस्क्रीम घ्यायला जातात. तेव्हा मीरा, अथर्व दोघं बसलेले असतात. अंबिकाही असते. तेव्हा मीरा बोलत असते की तेव्हा अथर्व बोलतो की वेदा बोलते की नाही माझ्याशी मला घाबरलो होतो मी. तेव्हा अथर्व बोलत असतो की अंबिका गेली तशी वेदा माझ्याशी 1 वर्ष बोलली नाही आणि आताही मला तीच भीती होती. तेव्हा मीरा बोलते तिच्यामुळेच मी इथे थांबलेली आहे. मला या घरात एक कुटुंब मिळालं आणि पण वाढदिवसाच्या दिवशी जे काही झालं ना ते स्वप्न असतं तर किती बरं झालं असतं ना. पण जे आहे ते सत्य आहे हे आपल्याला स्वीकारावं लागेल. तेव्हा अथर्व बोलतो हो मीरा, यापुढे काही झालं तरी आपल्याला परिस्थितीला सामोरं जायला पाहिजे. तेव्हा मीरा उठते आणि अथर्वला बोलते की सॉरी माझं चुकलं, मी तुमच्यावर रागवायला नको होतं. तेव्हा अथर्व बोलतो की हो मीरा माझं पण चुकलं, यापुढे आपण कुठलीही गोष्ट झाली तरी एका बाजूने विचार नाही करायचा. तेव्हा अथर्व बोलतो की मीरा यापुढे मी तुझ्या बाबांना चुकीचं म्हणत नाही आणि तू आईलाही चुकीचं म्हणू नकोस, पण यापुढे सत्य काय कळलं आहे ना ते आपल्याला ॲक्सेप्ट करावं लागेल आणि आपण हे सत्य शोधून काढूया. तेव्हा मीरा बोलते की मला वाटलं नव्हतं तुम्ही यात मला मदत कराल. इकडे अथर्व दादासाहेब आणि मंजिरीजवळ बोलत असतो. तेव्हा मंजिरी बोलते काय मीराने हे कसं मान्य केलं? तेव्हा अथर्व बोलतो की आई ती का मान्य करणार नाही, मीराला ही माणसं जवळची आहे. तेव्हा दादासाहेब बोलतात करेक्ट मीरा ही खूप समजदार मुलगी आहे. तेव्हा अथर्व बोलतो की बाबा आम्ही ठरवलं आहे की आम्ही दोघं मिळून हे सत्य शोधून टाकू. तेव्हा दादासाहेब बोलतात की बरोबर आहे, सत्य काय आहे तर संशोधन तर झालंच पाहिजे ना. मंजिरीला थोडं टेन्शन येत असतं. तेव्हा मंजिरी थोडी थक्क होते आणि शांत होऊन बाजूला जाते. तेव्हा अथर्व आणि दादासाहेबही जातात. तेव्हा मंजिरी बोलते की सत्य शोधून काढणार म्हणजे तुमच्या दोघांचा माझ्यावर विश्वास नाही. तेव्हा अथर्व बोलतो की आई माझा पूर्णपणे तुझ्यावरच विश्वास आहे, हे फक्त मीराच्या सॅटिस्फॅक्शनसाठी करतोय. मला माहिती आहे की मीराचे बाबा जे बोलत आहेत त्याला काही अर्थ नाही आहे, पण जेव्हा सत्य कळेल तेव्हा मीराला आपण सावरायला आहोत ना. तेव्हा अथर्व बोलतो की आई तू मीराशी फक्त न्यूट्रल वाग. तेव्हा मंजिरी बोलते की मी आत्तापर्यंत तसंच वागली रे, खरं आणि खरंच वागली. तेव्हा अथर्व त्याच्या आईला धीर देऊन अथर्व आणि दादासाहेब जातात. तेव्हा मंजिरी मनात बोलते सत्य शोधणारे म्हणजे अथर्व आणि मीरा नक्की काय करणार आहेत. इकडे शिवनाथ कुठेतरी एका ठिकाणी जाऊन मंत्रजप करत असतो आणि पूर्णपणे वादळ येतं. मार्जरीच्या इथेही पण वादळ येतं. इकडे मंजिरी तिच्या खोलीत शांत बसलेली असते. तेव्हा मार्जरी बोलत असते की मंजिरी सावध हो, शिवनाथ घात करणार. इकडे शिवनाथ जो मंत्र बोलत असतो त्याच्या समोर त्याने जे हवन केलेलं असतं त्याच्यातून तुळस बाहेर निघते आणि तुळशीनंतर एक ज्वालाचा गोळा बाहेर निघतो आणि त्याच्यात मंत्र असतो. तेव्हा शिवनाथ खूप खुश होतो आणि बोलतो की सापडला, दृष्ट शक्तीचा अंत करण्याचा मार्ग सापडला. इकडे अथर्व आणि मीरा बोलत असतात. तेव्हा अथर्व मीराला सांगत असतो की एक काम करू मीरा, आपण तुझ्या बाबांशी बोलूया. तेव्हा मीरालाही ते पटतं. तेव्हा मीरा बोलते पण आत्ता आपण बोलू नाही शकत ना, कारण की बाबा गावात नाही येते. तेव्हा अथर्व बोलतो की तुझ्या काकांना माहिती असेल ना, त्यांना विचारूया. तेव्हा मीरा बोलते की नाही ना, काकांना मी फोन केलेत पण काकांनाही नाही माहिती. मंजिरी गुपचूप ऐकत असते की ह्या दोघांचा काय प्लॅन आहे म्हणून. तेव्हा मीरा बोलते की बरं आपण ठीक आहे बोलूया बाबांशी, पण त्याआधी मला आईसाहेबांशी बोलायचं आहे. तेव्हा अथर्व बोलतो की ठीक आहे बघ, आईही तुला जे काही सांगेल ते खरंच सांगेल. तिला थोडं वाटेल की तू विचारतेस म्हणून, पण इट्स ओके आपण विचारूया. तेवढ्यात मीराचा फोन वाजतो. तेव्हा मीरा पटकन बोलते की काकांचा फोन आहे. तेव्हा अथर्व बोलतो की बोल. तेव्हा मीराला काकांकडनं असं कळतं की तिचे बाबा आलेत म्हणून. तेव्हा मीरा खूप खुश होते. तेव्हा मीरा अथर्वला सांगत असते की बाबा गावात आले असं म्हणतायत काका. तेव्हा अथर्व बोलतो की ग्रेट, म्हणजे आपण जाऊन आता त्यांना भेटू शकतोय. तेव्हा इकडे मंजिरी मनात बोलते की शिवनाथ गावात आला, हे बरंच झालं, म्हणजे त्याला शोधायचा ताण संपला. आता फक्त हे तिकडे पोहोचण्याच्या आधी मला त्याचा बंदोबस्त करावा लागेल. मंजिरी ते मीरा आणि अथर्वचं बोलणं ऐकून खोलीत येते आणि बोलते की मला उद्या काही करूनही त्या शिवनाथकडे जायला हवं, पण कसं जाऊया हा थेरडा 100 प्रश्न विचारणार. तेवढ्यात दादासाहेब मंजिरीकडे बघतात आणि बोलतात की मंजिरी तुला उद्या कुठे जायचं नाही ना. तेव्हा मंजिरी थोडी शांत होते आणि बोलते की नाही का. तेव्हा दादासाहेब बोलतात की मला एक अर्जंट मीटिंग आहे, मला नाशिकला जावं लागणार आहे. तेव्हा मंजिरी बोलते की ठीक आहे.
तेव्हा दादासाहेब बोलतात की उद्या कुठे जाण्याच्या आधी ना मी असं विचार करतो की आपण दोघं मीराशी बोलून घेऊया, जे काही झाले त्याबद्दल बोलून घेऊया. बघ आता आपण सासू सासरे आहोत ना, आणि आपण मोठे आहोत म्हणून पहिला पाऊल उचलायला काय हरकत आहे. तेव्हा म्हणजे त्याला होकार देते. तेव्हा दादासाहेब बोलतात की बरं ठीक आहे, मी झोपतो आता. इकडे मीरा आणि अथर्व तयारी करत असतात. अथर्व चेअरवर बसलेला असतो. मीराला आरशात बघून बोलत असतो, मनात बोलत असतो की मीराला जेव्हा कळेल की तिचे बाबा दोषी, तेव्हा तिला किती वाईट वाटेल. पण नाही, बाबा म्हणाले तसं आम्ही समजून घेऊ, तिला सावरून घेऊ. तेव्हा अथर्व नंतर मीरा अथर्वकडे बघते आणि मीराही अथर्वसाठी तोच विचार मनात करत असते की जेव्हा यांना कळेल की ज्या आईवर यांचा इतका विश्वास आहे ते दोषी, ती आई किती दोषी आहे, तेव्हा त्यांना किती वाईट वाटेल. इकडे अथर्व मीराकडे आरशात बघत असतो आणि मीराजवळ जातो आणि तिला जवळ घेऊन बोलतो की किती मूर्ख आहोत ना आपण. मॅच तर सोड, आपण एकमेकांशी इतक्या दिवसापासून नीट बोललो सुद्धा नाही आहे. तेव्हा अथर्व बोलतो एनिवे जे झालं ते झालं, पण यापुढे आपण एक क्षणही वाया घालू द्यायचा नाही आहे. इनफॅक्ट जे क्षण वाया गेले आहेत ना, ते सुद्धा आपण भरून काढूयात. तेव्हा मीरा बोलते काही काय तुमचं, आणि हे बघा खाली दादासाहेब वाट बघतायत, त्यांना तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे आणि आपल्यालाही निघायचं आहे. तेव्हा मीरा लाजून निघून जाते. इकडे मंजिरी टेन्शनमध्ये फेऱ्या मारत असते. तेव्हा मार्जरी आवाज देते की मंजिरी. तेव्हा मंजिरी बोलते की मार्जरी मी तुला आत्ता भेटायला येऊ नाही शकत. तेव्हा मार्जरी बोलते की शिवनाथ आपल्यावर मात करण्यासाठी विद्या प्राप्त करतोय, त्याचा बंदोबस्त इथं होणारा नाही, तुला तिथे जाऊनच त्याचा बंदोबस्त करावा लागेल. तेव्हा मार्जरी सांगते की आजच आत्ता शिवनाथकडे जा. तेव्हा मंजिरी बोलते की मी आता जाऊ नाही शकत, मीराही जाते. तेव्हा मार्जरी बोलते तिला पोचू देऊ नकोस. तेव्हा मंजिरी बोलते की अथर्वही जाणार आहे मीरासोबत आणि मी त्या दोघांना अडवू शकत नाही. फक्त एकच करता येईल की मला ते दोघं पोचण्याआधी शिवनाथकडे जाऊन त्यांचा बंदोबस्त करावा लागेल. तेवढ्यात अथर्व मंजिरीला आवाज येतो की आई खाली येतेस ना. तेव्हा मंजिरी खाली जाते. तेव्हा मीरा सगळ्यांना वाढत असते. तेव्हा दादासाहेब बोलतात की माझी सून मला परत मिळाली. तेव्हा अथर्व बोलतो परत मिळाली ते खूप महत्त्वाचं आहे. तेव्हा मंजिरीही तिच्या डोक्यावरून हात फिरवते. मीरा ते आवडत नसतं, पण मीराने ठरवलं असतं की आपण काहीच बोलायचं नाही. तेव्हा मीरा बोलते आईसाहेब या ना, मी तुम्हाला वाढते. तेव्हा मंजिरी बोलते की नाही, तू बस इथे नाश्त्याला, मला आज माझ्या लेकीला वाढायचं आहे. तेव्हा मंजिरी मीराला नाश्ता वाढते. तेव्हा मंजिरी मीराला बोलते की मीरा, आज तू तुझ्या बाबांना भेटायला जाणार आहेस ना, तू आणि अथर्व व्यवस्थित प्रश्न विचारा. आणि मंजिरी तिला बोलते की जर तुझे बाबा म्हणाले की जे काही होतं ते खोटं होतं, म्हणजे ते म्हणतीलच कारण की ते चांगल्या मनाचे आहेत. त्या दिवशी त्यांची मनस्थिती ठीक नव्हती म्हणून ते बोलून गेले, पण त्यांच्यावर चिडायचं नाही, व्यवस्थित त्यांना समजून घे आणि मगच या. मंजिरी नाटक करत असते. तेव्हा मीरा मनात बोलत असते की किती खोटं बोलते ही बाई, असं दाखवते जसं की हिची काही चुकीच नाही आहे. तेव्हा मीरा मुद्दामच हो म्हणून स्माईल करून देते. तेव्हा अथर्व आणि मीरा बोलतात की आम्ही निघतो आता. तेव्हा मीरा बोलते की हो, यायला पण उशीर नको व्हायला ना, ते निघतो म्हणून. तेव्हा ते दोघं जातात. तेव्हा दादासाहेब बोलतात की छान समजवलं मंजिरी. तेव्हा मंजिरी बोलते हो, मग मीराच्या मनात जे काही वादळ होतं ते संपायला पाहिजे ना, मिटायला हवं. तेव्हा दादासाहेब बोलतात की मिटेल. तेव्हा दादासाहेब बोलतात की येतो, मीही आवरतो. तेव्हा मंजिरी इकडे कोणीच नसतं. अंबिकाही चालली जाते. तेव्हा मंजिरी पटकन पिऱ्याला फोन लावते आणि बोलते की अथर्व आणि मीरा इथून निघाले, त्यांना तासभर तरी अडकवून ठेव, तुझी माणसं कामाला लाव. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.